शिववीरञ्चनुतं शरण्यं व्रत्यार्त्यन प्रणत पालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषति चरणारविन्दं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती स्वामी चेह देने स्वामी चेह देने पावलो दर्शने पावलो दर्शने पावलो दर्शने पावलो दर्शने स्वामीचे हे देणे इथं पावलो दर्शने करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहो निवासी श्रीमंत श्री संत वैराग्याचे मूर्तिमंत अवतार असणारे जगदवंदनीय जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलाय। महाराज म्हणतात आम्ही देव धरला कशाने धरला याचं सविस्तर चिंतन महाराजांनी केलंय। महाराज म्हणतात आम्ही देव धरला कशाने देव तिही बळे धरिला सायास महाराज म्हणतात बळाने देव धरला सायासाने देव धरला उपाधीचा नाश करून आम्ही देव धरला। महाराज यासाठी तुम्ही पूर्वतयारी काय केली महाराज म्हणतात पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले। महाराज म्हणतात पूर्व पक्षी धातू धिक्कारले जन धिक्कारले आणि स्वतः देव स्वरूप जनार्दन स्वरूप त्याला प्राप्त झालो। याचा अर्थ असा आहे महाराज म्हणतात देव पहावया गेलो तिथे देवाची होणी ठेवलो या अवस्थेला मी प्राप्त झालो। पण महाराजांना विचारलं या अवस्थेला प्राप्त होण्यासाठी तुमचा किती वेळ लागला तुम्हाला। महाराज म्हणतात भक्तीच्या क्षेत्रामध्ये परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनुभवाची गोडी येण्यासाठी तात्काळ ती गोडी येत नाही तिला काहीतरी तातडी करावी लागते। तुका म्हणी या सीन चली तातडी अनुभवे गोडी येईल कळ पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाली। असो अभंगाचा सरळ भाव मी आपल्या पुढे मांडला। आपल्या या श्री क्षेत्र पालखेड या नगरीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी सहसंत मेळा मंदिर वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं साधू संतांच्या परम आशीर्वादानं जगद्गुरु संत तुकोबाराय गाथा पारायण व अखंड हरिनाम सोहळा हरिकीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। या सोहळ्याचं हे 17वे वर्ष आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी या स्थानाचे आदरणीय महंत असणारे परम आदरणीय परमश्रद्धेय महेंद्रानंद गिरीजी महाराज या गाथा व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातूनही संत शंकर स्वामी संस्थांची ज्यांनी अनेक वर्ष ज्यांनी अहोरात्र सेवा केली दिंड्या असेल सप्ताह असेल पुण्यतिथी असेल असे परम आदरणीय तुकाराम बाबा टुके तळेगावकर पांडुरंग महाराज पवार सर्वांच्या उपस्थितीनं या ठिकाणी ही सेवा संपन्न होते। या ठिकाणी हा सेवेचा योग मला गावातील सर्व भजनी मंडळ पारेश्वर महादेव विठ्ठल रुक्मिणी संत मेळा मंदिर अर्थात सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भजनी मंडळाच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे। आजची कीर्तन सेवा ज्यांच्याकडे ते ज्ञानेश्वर भाऊ धनाड कचरू विठ्ठल धनाड कृष्णा पोपट धनाड आबासाहेब नामदेव रोटे जगदीश शर्मा असे या सर्व भाविकांचे मी या ठिकाणी धन्यवाद मानतो। आज या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी मला करण्याचं भाग्य तुमच्या सर्वांच्या सहकार्याने लाभलं। खरं तर अशा या परम पावन आणि पवित्र असणारा हा पर्व काळ आहे। या काळामध्ये 2 पर्वकाळ अतिशय महत्त्वाचे आहे का पर्वकाळ म्हणजे काय हा संत मेळा हा वर्धापन दिन तर आहेच परंतु सध्याचं जे पर्व काळ चाललंय त्याला नवरात्र असं म्हणतात। आपल्या या हिंदू धर्मामध्ये 2 रात्रीला अतिशय महत्त्व आहे। 2 रात्रीला कोणत्या एक रात्र आहे शिवरात्र आणि दुसरी रात्र आहे नवरात्र। 2 रात्रीला अतिशय महत्त्वाचं आहे। शिवरात्री ही मालकासाठी आहे आणि नवरात्री ही मालकीनीसाठी आहे। शिवरात्र ही भगवान शंकरासाठी आहे आणि नवरात्र ही जगदंबेसाठी आहे। 2 रात्री अतिशय महत्त्वाचे आहे। मग महाराज शिवरात्र ही एका दिवसाची आहे
शिवरात्र एका दिवसाची आहे, नवरात्री किती दिवसाची आहे? 9 दिवसाच्या. मग असं काय मालकाला एकच दिवस, मालकिनीला 9 दिवस? त्याचं कारण असं आहे, कोणत्याही कार्यात लवकर निघायचं म्हटलं की मालकाचं लवकर आवरतं, पण मालकिनीला आवरायला उशीर लागतो, म्हणून 9 दिवस दिले त्यांना. नवरात्र आणि शिवरात्र. ऐका, आपल्याला 2 नवरात्री सांगितले. हे जे चाललेलं आहे हे शारदीय नवरात्र आहे, शारदीय नवरात्र. आणि दुसरं नवरात्र असतं त्याला वासंतिक नवरात्र म्हणतात. रामनवमी ते पाडवा, गुढीपाडवा हे 9 दिवसाचं एक नवरात्र आहे. हो, आणि हे दुसरं नवरात्र आहे. म्हणून नवरात्रीला अतिशय विशेष महत्त्व आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही नवरात्रीला अनेक साधक, अनेक भाविक भक्त या ठिकाणी उपवास करतात. असा पवित्र परमकाळ, परम पवित्र पर्वकाळ या ठिकाणी आहे. साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ, असा पर्वकाळ आहे. खरं तर आज या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य तुमच्यामुळं लाभलंय. तर खरं मला सांगायचं हे आहे की या ठिकाणी पूर्वी मी सेवा केलेली आहे, पूर्वी कीर्तनं केलेली आहे, परंतु आताचा जो काळ आहे, गेल्या 3 वर्षापासून संत शंकर स्वामी महाराज संस्थांची सेवा करण्याचं मला या ठिकाणी भाग्य लाभलं. आणि त्यानंतर माझी ही पहिली सेवा या ठिकाणी आहे. अगोदर सेवा केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची आहे, शंकर स्वामी संस्थान आणि पालखेडचं जे नातं आहे ना, हे सर्वसामान्य नाही, फार मोठं नातं आहे. ज्या वेळेला शंकर स्वामी महाराजांचा समाधीचा शोध त्या ठिकाणी लागला, कुणी खंडाळा या गावचे काशीनाथ बाबा भालेराव, काशीनाथ बाबा आळंदीला गेले. आणि आळंदीला गेल्यानंतर तिथं स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला, जा इथं काय आळंदीत कशासाठी आला, जा घरी जा. हो, घरी जाऊन आईवडिलाची सेवा कर, आणि तिथंच शंकर स्वामी नावाचे महान साधू आहे, तिथं त्यांना जाऊन भेट. त्या काळामध्ये शंकर स्वामी, ज्या शिवर गाव हे जंगल स्वरूपाचं तो छोटं गाव होतं, आणि गावाच्या बाहेर त्या ठिकाणी एका झुडपामध्ये 2 पादुका होत्या, एक शंकर स्वामींची, एक नारायण स्वामीची. त्यावेळेला त्या ठिकाणी काशीनाथ बाबा आले, आणि काशीनाथ बाबांनी ते पाहिलं, ते झुडपं पाहिलं, आणि त्या ठिकाणी काशीनाथ बाबांनी जीर्णोद्धार करायचं ठरवलं. तो काळ भव्य आहे. काशीनाथ बाबांनी अशी 2-4 पत्र टाकले, आणि त्या काळामध्ये आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे प्रातस्मरणीय वैकुंठवासी सावता बाबांनी तिथं वारी सुरू केली. आणि सावता बाबांनी ठरवलं, शंकर स्वामी ही चैतन्य परंपरेतले जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या परंपरेतले, तुकाराम महाराजांची विना ज्या महात्म्याकडे आली तो महात्मा सर्वसामान्य नाही. आणि त्या काळात सावता महाराजांनी त्या ठिकाणी त्या मंदिराची स्थापना केली. पहिलं मंदिर सावता महाराजांनी त्या ठिकाणी बांधलं. त्याच्यानंतर अनेक वेळेला त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. मला मुद्दा हा सांगायचा आहे की त्या ठिकाणी शंकर स्वामी आणि पालखेडचा संबंध अतिशय जुना आहे. सावता महाराजांच्या नंतर आपल्याच गावचे भूमिपुत्र परम आदरणीय परमश्रद्धेय बंडोपंत बाबांनी ही अनेक वर्ष सेवा केली. अनेक वारकरी या ठिकाणी होते. आमचे मामा बरेच जुने वारकरी, यांनी अनेक वर्ष, नवीन वारकरी असतील, अनेक वर्ष त्यांनी शंकर स्वामी महाराजांची सेवा केली. आणि त्याच सेवेचं फळ म्हणा, ऋण म्हणा, आज मला या ठिकाणी ही संधी तुमच्या सर्व भजनी मंडळाच्या वतीनं प्राप्त झाली. माझे परिचित अपरिचित भजनी मंडळ, मृदंगाचार्य, गायनाचार्य, पेटी मास्तर सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल सुंदर असं संत मेळा मंदिर इथं बांधलेलं आहे. आणि या संत मेळा मंदिराचा वर्धापन दिन आहे. सगळे संत मंदिरामध्ये मूर्ती रूपानं स्थित आहे. पण ऐका, ज्या ज्या संतांचं मंदिर आहे ती संत मंडळी या मृत्यू लोकांमध्ये अवताराला आली. संतांचाही अवतार होतो आणि देवाचाही अवतार होतो आणि तुमचा आमचाही जन्म होतो. ऐका, देवही या मृत्यू लोकात येतात आणि आपल्या निजपंथाला निघून जातात. संतही इथं आले आणि आपल्या वैकुंठाला गेले. तुम्ही आम्ही आलो आणि तुम्हा आम्हाला जायचे. पण ऐका, जे गेले साधू महात्मे गेले, महापुरुष गेले, गेल्यानंतर इथं खाली शिल्लक काय राहिलं हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय साधू महात्मे गेले, जनार्दन स्वामी गेले, महाराज अनेक साधू महात्मे, शंकर स्वामी गेले, पण शिल्लक काय राहिलं याला अतिशय महत्त्व आहे. ऐका, हो, साधू महात्मे गेल्यानंतर या मृत्यू लोकांमध्ये 3 गोष्टी शिल्लक राहतात. 3 गोष्टी शिल्लक राहतात. ऐका, वेळ आपल्या मर्यादित वेळेमध्ये मी थोडंसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. साधू महात्मे गेले,
तीन गोष्टी शिल्लक राहतात. काय काय राहतात ऐका. ज्ञानोबराय तुकोबराय गेले ऐका, त्यांचं ज्ञान शिल्लक आहे. ज्ञानोबराय तुकोबराय गेले, त्यांची समाधी शिल्लक आहे ऐका. अनेक असे संत गेले आणि त्या संतांची कीर्ती शिल्लक आहे. तीन गोष्टी शिल्लक राहतात. ज्ञान शिल्लक राहतं, समाधी शिल्लक राहते आणि कीर्ती शिल्लक राहते ऐका. साधू महात्मे गेले, त्यांची समाधी शिल्लक आहे. का समाधी शिल्लक आहे? तुमच्या आमच्या मस्तकाला कळावं, अरे ज्यांच्या चरणावर नतमस्तक होतो त्या साधू महात्म्याचं जीवन कसं आहे, त्यांनी कसं जीवन समर्पित केलं. राष्ट्रसंत जनार्दन स्वामीचा हा परिसर आहे. हो, या ठिकाणी स्वामींनी आपलं आयुष्य जगासाठी कसं खर्च केलं हे तुम्हा आम्हाला कळावं म्हणून त्यांची समाधी शिल्लक आहे. हो, मी सांगत नाही, हो आमच्या संतांनी सांगितलं. गेले योगीराज अनादि आदी, राहिल्या त्या समाधी जगामध्ये. योगीराज गेले, हो गंगागिरी महाराज गेले, योगीराज शंकर स्वामी गेले, जनार्दन स्वामी गेले, पण त्यांच्या समाधी शिल्लक आहे. गेले योगीराज अनादि, राहिल्या त्या समाधी जगामध्ये समाधी शिल्लक आहे ऐका महाराज. साधू महात्मे गेले, त्यांचं ज्ञान शिल्लक आहे. ज्ञानोबरायचं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं शिल्लक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं ज्ञान गाथ्याच्या रूपानं शिल्लक आहे. सवता महाराज आदी आदी संतांचं ज्ञान त्यांच्या अभंगाच्या रूपानं शिल्लक आहे. ते गेले पण त्यांचं ज्ञान आजही शिल्लक आहे. मी सांगत नाही, आमच्या संतांनी लिहून ठेवलं महाराज. राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये, राहिल्या त्या ज्ञान शिल्लक आहे, त्यांची कीर्ती. आता हा संत मेळाचं जे मंदिर आहे ऐका, ही सगळे संत गेले पण त्यांची कीर्ती रूपानं आज मंदिरामध्ये, त्या कीर्ती रूपानं त्यांचा सप्ताह या ठिकाणी होतोय, त्यांच्या नावाचा गजर होतो. का? हो गेले ते पण त्यांची कीर्ती शिल्लक आहे. मग महाराज त्यांची जी कीर्ती शिल्लक आहे कोणामुळे शिल्लक आहे? आम्ही सप्ताह करतो म्हणून आमच्यामुळे शिल्लक आहे, आम्ही कीर्तन करतो म्हणून आमच्यामुळे शिल्लक नाही महाराज. त्यांची कीर्ती ही तुमच्या आमच्या हातामध्ये नाहीये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, कीर्ती श्रीवाक्य नारी नाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. भगवंत सांगतात कीर्ती ही एक माझी विभूती आहे आणि कीर्ती पसरवणारा या जगामध्ये भगवंत आहे. आणि तो कशा पद्धतीनं कीर्ती पसरवतो? महाराज म्हणतात, जसं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुखी त्यांचे नारायण. वाऱ्यासारखी तो कीर्ती या साधू महात्म्याची या जगामध्ये पसरत असतो. महाराज वाऱ्या हाती माप आहे साधू सज्जनाचं, कीर्ती या नारायणाच्या मुखामध्ये. मग महाराज तो नारायण, तो भगवान परमात्मा, त्या साधूची कीर्ती फक्त मृत्यू लोकातच आहे का? आम्ही इथं सप्ताह करतो इथंच आहे का? महाराज म्हणतात नाही, त्या साधूंची कीर्ती मृत्यू लोकात नाही, त्या साधूची कीर्ती वैकुंठात सुद्धा आहे. महाराज म्हणतात ना, तो कामने गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही महाराज म्हणतात साधूची कीर्ती मृत्यू लोकात नाही, तर साधूची कीर्ती कुठे? वैकुंठात आहे. तो काय म्हणे गाजे वैकुंठी सोळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ऐका, साधू गेले त्यांची समाधी शिल्लक आहे, साधू महात्मे गेले त्यांची कीर्ती शिल्लक आहे. ऐका, आता साधू महात्मे गेले ना, त्यांचं ज्ञान ग्रंथाच्या रूपानं शिल्लक आहे. महाराज म्हणतात राहिले ते ज्ञान जगामध्ये, राहिले ते ज्ञान
नाम म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान राहिले ते ज्ञान नाम म्हणे देवा राहिले ते ज्ञान महाराज म्हणतात नामा म्हणे देवा गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगामजी त्यांचं ज्ञान ग्रंथाच्या रूपानं शिल्लक आहे. ऐका साधू महात्मे गेले त्यांची समाधी शिल्लक राहते, ज्ञान शिल्लक राहतं आणि कीर्ती शिल्लक राहते. मग महाराज या संत मेळा जे जे गेले त्यांचे या तीन गोष्टी या ठिकाणी शिल्लक आहे. म्हणून आम्ही हा उत्साह करतो, म्हणून आम्ही हा सप्ताह करतो. ऐका म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या उत्सवाच्या निमित्तानं अर्थात हे कीर्तनाचा अभंग घेतलेला आहे तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज म्हणतात ज्यांची कीर्ती, ज्यांचं ज्ञान, ज्यांची समाधी शिल्लक आहे. नेमकं या तिन्ही गोष्टी शिल्लक राहण्याचं कारण काय? काय शिल्लक राहतात त्यांची गोष्टी? समाधी शिल्लक राहते, ज्ञान शिल्लक राहतं हो आणि कीर्ती शिल्लक राहते. त्याचं कारण एक आहे. तुकोबराय म्हणतात काय कारण आहे? त्या संतांनी आपल्या हृदयामध्ये देव धरला म्हणून त्यांची कीर्ती शिल्लक आहे. ऐका या जगाचं, समग्र जगाचं निरीक्षण करा. एक गोष्ट आपल्या लक्षात येते. कोणती? हो या जगामध्ये आलेला प्रत्येक जीव, प्रत्येक मानव सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत, जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत एकच काम करतो. कोणतं? आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे, आपली ओंजळ ही भरली पाहिजे यासाठी धडपड करतो, धरपकड करतो. कोण कोण? ऐका या मृत्यूलोकातला देव असू द्या, या मृत्यूलोकातले संत असू द्या, अर्थात या मृत्यूलोकातला जीव असू द्या. ऐका एवढंच नाही महाराज, पारमार्थिक माणूस असू द्या, राजकीय माणूस असू द्या किंवा सामाजिक क्षेत्रातला माणूस असू द्या, प्रत्येकाला असं वाटतं माझी ओंजळ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी भेटलं पाहिजे, मला काहीतरी मिळालं पाहिजे यासाठी प्रत्येक जण धरपकड करतो. प्रत्येकाला असं वाटतं माझं भलं झालं पाहिजे याच्यासाठी प्रत्येकाची धरपकड चाललेली आहे. ऐका संसारातला माणूस याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात ही करतो. कशासाठी? माझी ओंजळ भरण्यासाठी. क्षेत्र कोणतंही असू द्या, मला मुद्दा सांगायचा आहे, प्रत्येकाची धरपकड चाललेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आज काही धरपकड सांगितली आहे. कुणाची? 2 जणांची धरपकड आहे. अभंगामध्ये 2 जणांचं चिंतन करायचंय. कुणाकुणाची धरपकड आहे? ऐका महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जीव काही धरण्याच्या पाठीमागं लागलेले आहेत आणि या मृत्यू लोकामध्ये संतही काही धरण्याच्या पाठीमागं लागलेले आहेत. ऐका जीवाने काय धरलं आणि साधू संतांनी काय धरलं या गोष्टीचा विचार करता आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये जीवाने 3 गोष्टी धरल्या आणि या मृत्यू लोकामध्ये साधूने सुद्धा 3 गोष्टी धरल्या. काय काय धरलं याचा विचार करत आपल्याला अभंगाकडे जायचंय. महाराज ऐका या मृत्यू लोकामध्ये जीवाने अशा 3 काही गोष्टी धरल्या. कोणत्या? ज्या गोष्टी धरल्यामुळं जीव आतापर्यंत दुःख भोगत आला, आजही दुःख भोगतो आणि उद्याही दुःख भोगत राहणार आहे, अशा 3 गोष्टी जीवाने धरल्या. कोणत्या कोणत्या गोष्टी महाराज सांगा. ऐका जीवाने धरला ताठा, जीवाने ताठा धरला, जीवाने धरली वासना आणि जीवाने धरला नको तो दुष्ट संग. 3 गोष्टी जीवाने धरल्या याच्यामुळे जीव दुःखी होतो. आणि साधूने काय धरलं? ऐका महाराज साधूने पहिली गोष्ट आहे आपला अंतःकरणावरून धरलं. साधूने या मृत्यू लोकामध्ये जी जी पूर्वप्राप्त संत झाली त्यांचे वचन मनात धरले आणि साधूने देव धरला. या 6 गोष्टीचा विचार करायचा आहे आपल्याला. महाराज काय धरलं जीवाने? जीवाने 3 गोष्टी धरल्या, त्यापैकी ताठा धरला. ताठा शब्दाचा अर्थ काय? तर ताठा शब्दाचा अर्थ आहे अहंकार, ताठा शब्दाचा अर्थ आहे अभिमान आणि ताठा शब्दाचा अर्थ आहे गर्व. महाराज हा ताठा या जीवाने धरला. हल्लीच्या काळात प्रत्येक जण ताठा धरला. कोणी कोणी ऐका महाराज सकाळी गल्लीतून माणूस निघाला की प्रत्येक जण कॉलर तेट करून चालतो. का? प्रत्येकाला वाटतं समोरून येणाऱ्याने पहिल्यांदा जे हरी मला केला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा काय? समोरच्याने पहिल्यांदा मला जे हरी केला पाहिजे. का? त्याने ताठा धरलाय. हो महाराज इतके ताठ माणसं जन्माला आली, इतकी ताठा अहंकारी माणसं जन्माला आली, किती ताठा धरला. ऐका
मी सांगत नाही. महाराज म्हणतात एवढी माणसं हो ताट जन्माला एवढी अहंकारी आहे महाराज. माणसाला कधी कधी चांगली माणसं कळत नाही. म्हणजे एखादा मोठा साधू आला अहंकारामुळे साधू कळत नाही, विचारवंत आला अहंकारामुळे विचारवंत कळत नाही. एवढी ताठ माणसं. आता ऐका, एक जण एवढी अहंकारी माणसं झाले महाराज. पूर्वीचा काळ सांगतो तुम्हाला. पूर्वीचा काळ असा होता, गावामध्ये जुनं मंदिर होती, हेमाडपंथी मंदिर. आता आपल्याकडं मंदिर आहे अशी जुनं मंदिरं. आता तुम्ही जर तीर्थयात्रेला गेले ना, काही ठिकाणी एकर मंदिर आहे. मंदिरं एकरचे मोठे मोठे मंदिर आहे. पण ऐका, त्या मंदिराचे दरवाजे कसे माहिती आहे? दरवाजे लहान आहे. कशासाठी ते दरवाजे? की मंदिरात येणारा प्रत्येक माणूस कसा आला पाहिजे? वाकून आला पाहिजे. माणसं वाकायला तयार होत नाही. काय माणसं वाकायला तयार नाही. माणसं महाराज गर्व आहे, ताठ आहे, वाकायला तयार होत नाही. एक जण म्हणला मी वाकणारच नाही. ते गेला मंदिराच्या दोन्ही असा भिंतीला हात लावला, दरवाजाचे दोन्ही हात लावला, पाय पुढे केले आणि मासा मागं झालं पुढे गेला. मग म्हटलं बघा मी वाकलो का? पाठ्य तू पुढे वाकला नाही पण पाठी मागून होईना काय झालं? वाकला. ज्ञानोबाराय म्हणतात इतकी ताट माणसं जन्माला आली वाकायलाच तयार नाही महाराज. कधीच कोणाच्या ज्ञानोबारायची ओवी आहे म्हणून सांगतो. ज्ञानोबाराय म्हणतात कशी माणसं ताट जन्माला आली, किती अहंकारी माणसं. ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला. कुणाचा? ज्ञानोबारांनी दृष्टांत दिला लाटण्याचा. लाटणं माहिती ना? लाटणं खाल्लेलं आहे ना, लाटण्याची खालची पोळी खाल्लेली ना. हां, महाराजांनी लाटण्याचा दृष्टांत. लाटणं काय? कधीच वाकत नाही. ज्ञानोबारायला विचारलं महाराज तुम्ही लाटण्याचा दृष्टांत का दिला? तुम्हाला पहारीचा दृष्टांत का द्यावा वाटला नाही? आपला इतिहास असा सांगतो, आपल्या इतिहासात अशी काही माणसं होऊन गेली. तानाजी मालुसरे, बाजी प्रभू, बाजी पासोलकर महाराज, त्यांनी त्या पहारीचे आकडे केले. कायचे? ताकद होती त्यांच्याकडे. पहारीचे काय करायचे? आकडे करायचे. पण मला सगळे बसलेले सांगा, पहारीचे आकडे करणारे माणसं आपल्या इतिहासात झाली. पण सांगा असा एखादा माणूस झाला का त्यांनी लाटण्याचा आकडा केला म्हणून? लाटणं वाकतं का? का वाकत नाही लाटणं? तुम्हाला माहिती, लाटणं पाहिलेलं तुम्ही कसं असतं? दोन्ही बाजूला काय असतं? ते निमुळतं असतं. आणि मध्ये काय असतं? ते काय कसं असतं? मध्ये जाड. म्हणजे काय असतं? फुगलेलं. कोण? लाटण्याचं सांगायला उभं आहे का? असे बरेच लाटणे मंदिरात आले तरी काय राहतात? फुगलेले राहतात. वाकायला ज्ञानोबाराय सांगतात, जो लाटणे ऐसा न लवे, पाथरो जेवी न द्रवे, गुन्यासी नागवे फोडसे जसे. ज्ञानोबाराय म्हणतात वाकायलाच तयार होत नाही. एवढी अहंकारी माणसं आहे. एवढा ताठा घेऊन जन्माला आली. किती ताठ आहे, किती अहंकार आहे. एक दृष्टांत सांगतो. एक मनुष्य गावामध्ये कलाकार होता, मूर्तिकार आणि जातीवंत कलाकार होता. मूर्ती काढणारा जातवान कलाकार. त्या गावात एक ज्योतिष आला. ज्योतिष चालला ओरडत, ज्योतिष भविष्य पहा. त्या कलाकाराने बोलवलं, म्हणले माझं भविष्य सांगा. हात पुढे केला आणि सांगा म्हटले माझं भविष्य सांगायला लागल्यानंतर त्याने सांगितलं, खरं सांगू तुझं भविष्य मी सांगू नये आणि तू ऐकू नये. आता असं म्हटल्यानंतर हा कलाकार तो म्हणला आता सांगावंच लागेल तुला. माणसं नाही म्हणले का माणसाला जास्त हवी ती. नाही मला सांगावंच लागेल. बरं ठीक आहे म्हणला. त्या भविष्यकारानं सांगितलं आजपासून 10 दिवसाने तुझा मृत्यू आहे. काय सांगितलं? 10 दिवसानं मृत्यू आहे. कलाकार जातवान होता, पारमार्थिक होता, यम नियम आसन प्राणायाम करणार होता. तो म्हणला असं आहे 10व्या दिवशी माझा मृत्यू आहे. महाराज स्वतःच्या 9 मूर्त्या घडवल्या त्यांनी. हुबेहूब स्वतःच्या 9 मूर्त्या घडवल्या. जातवान कलाकार. आणि ज्या दिवशी 10व्या दिवशी म्हणला 12 वाजता काळ यम आपल्याला न्यायला येणार आहे. आणि बरोबर 11:15 वाजता त्या 9 मूर्त्याच्या मध्ये जाऊन हा उभा राहिला. मूर्ती स्वतःच्या हुबेहूब मूर्ती बनवल्या. 9 मूर्तीच्या मध्ये उभा राहिला. आणि याला असं वाटलं तो यम आला की आपण ते यमाला गंडू. पण महाराज तो यम काळाचा हे काळ, हो काळाचा काळ आहे. यम आला. यमानं पाहिलं, म्हणला 9-10 मूर्त्या हुबे. आता न्यायचं किती जणाला आहे? एका जणाला. 9 अशी एका लाईन इथे कोण असन? तो यमच आहे. मग महाराज यमाने वर्णन सुरू केलं. पहा मला काय सांगायचंय, अहंकार कसा असतो माणसाचा. यमाने वर्णन सुरू केलं. यम म्हणला काय हुबेहूब मूर्ती बनवला. म्हणला असला कलाकार, असला मूर्तिकार अजून मी जगात पाहिलं नाही. नंबर 1 मूर्ती बनवला. म्हणला सगळ्याच्या सगळ्या मूर्ती कशा आहे? नंबर 1 बनवला. याची महाराज छाती फुगायला लागली. हो सगळं वर्णन केलं. काय मूर्तिकार, नंबर 1 मूर्ती. पण महाराज तो यमच आहे. यम म्हणला सगळ्या मूर्ती नंबर 1 बनवल्या. पण म्हणला एका मूर्तीमध्ये थोडीशी चूक दिसते. काय म्हणला हा यम? काय म्हणला एका मूर्तीमध्ये थोडीशी चूक दिसते. हा त्या 10 मूर्तीत उभा होता ना, असं 10 मूर्तीत हा लगेच असा पुढे झाला. सांगा म्हणला कोणती चूक आहे? यम म्हणे हीच चूक आहे, तू पुढं आला.
मी सांगत नाही, तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे काळे चेपियाला गळा, म्हणे काळे चेपियाला मी वेळोवेळा करीत तुकोबराय म्हणतात अहंकाराने काय केलं. तुका म्हणे काळे चेपियाला गळा, मी वेळोवेळा करीत असे, मी म्हणणाऱ्याला काळ घेऊन जातो. महाराज हा अहंकार आहे. मला मुद्दा इतका सांगायचा आहे, अहंकार नको. हो महाराज, अहंकारी माणसं ताठा घेऊन जन्माला आली. बरं ठीक आहे महाराज, जीवाने ताठा धरला. कशाचा धरला ऐका आता. जीवाने ताठा धरला मानाचा, ऐका, मानाचा ताठा. जीवाने ताठा धरला धनाचा, आणि जीवाने ताठा धरला ज्ञानाचा. ऐका, जीवाने कशाचा ताठा धरला महाराज? जीवाने ताठा धरला धनाचा. हो, माणसाकडे इतकं धन आहे, इतका पैसा आहे. कधी कधी माणसं परमार्थिक कार्यामध्ये माऊली 1-1 लाख रुपयाची पंगत देतात. किती? 1-1 लाख रुपयाची पंगत देतात. फक्त ज्याने लाख रुपयाची पंगत दिला ना, तुम्ही फक्त त्याला म्हणा की मिठाची पुडी घ्या, एवढं मीठ पंक्तीत वाढील का तो? काय? कारण धनाचा ताठा. 1 लाख रुपयाची पंगत दिली आणि मला मीठ वाढायचं सांगतो. धनाचा ताठा. ऐका, काहीला मानाचा ताठा राहतो, मानाचा. हो, इतका मान प्रत्येकाला असं वाटतं मान पाहिजे. उदाहरण सांगतो तुम्हाला. ते पंढरपूरला आषाढीला आणि कार्तिकीला पूजेचा मान असतो. आषाढीला असतो मुख्यमंत्र्याचा आणि कार्तिकीला असतो उपमुख्यमंत्र्याचा. त्यावेळेला मनसुख होते, रामदास बाबा मनसुख. त्यांनी सांगितलं आमचे वारकरी 4 दिवस इथं उभं राहतात आणि मुख्यमंत्री एकदाच येतो मंत्री आणि मान घेतो, तसलं चालणार नाही म्हणला. जो त्या लाईनीमध्ये त्या दिवशी जोडीनं उभं राहील त्याचा काय पाहिजे? मान पाहिजे. तेव्हापासून एका जोडीला मान मिळतो. मग मला आता सांगा तुम्ही, आता पूजेला कोण पाहिजे? तिथं दुसऱ्या दिवशी फोटो येतो. कशामध्ये? पेपरमध्ये फोटो येतो. मग मुख्यमंत्री, त्याची पत्नी, वारकरी आणि त्याची पत्नी, चौघांचाच फोटो यायला पाहिजे ना. 5वा पांडुरंग नाही, त्याच्यात 6वा एका जणाचा फोटो होतो. कोणाचा? त्या पुजाऱ्याचा. काय त्याने असं मुंडकं का ठेवतात? कशासाठी? मान. महाराज म्हणतात मानाचा ताठा धरला माणसाने, धनाचा ताठा धरला, काही ज्ञानाचा ताठा धरला. किती ज्ञान असतं महाराज? तुकोबराय सांगतात काही नसतं, थोडं असतं, पण त्याला असं वाटतं माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. तुकोबराय सांगतात ना, विद्या अल्प जरी गर्व शिरोमणी, विद्या अल्प जरी गर्व शिरोमणी, माझाहूनी ज्ञानी कोण आहे? माझाहूनी ज्ञानी कोणी आहे? गर्व धरिला ताठा कोणाचे मानिना, गर्व धरिला ताठा कोणाचे मानिना, गर्व धरिला ताठा कोणाचे मानिना, गर्व धरिला ताठा कोणाचे मानिना. हो, महाराज म्हणतात काही ज्ञानाचा ताठा धरला. ज्ञान किती असतं? विद्या अल्प जरी गर्व शिरोमणी, मजहुनी ज्ञानी कोण आहे? थोडं ज्ञान त्याचा ताठा धरला, गर्व धरिला. महाराज म्हणतात हो, त्यांना गर्व झाला की माझ्याकडे इतकं ज्ञान आहे. तुकोबराय म्हणतं हे ज्ञान काहीच नाही, पण ताठा किती? मजहुनी ज्ञानी कोण आहे? तो म्हणतो माझ्यापेक्षा ज्ञानी कोण नाही. मला मुद्दा सांगायचा आहे, ज्ञानाचा ताठा धरला. महाराज असं सांगा आम्हाला आता, ज्याने धनाचा, मानाचा, ज्ञानाचा ताठा धरला. तुम्ही सांगितलं ना, सांगा ज्याच्या असं कोणी आहे का ज्याच्या जीवनात धनाचा, मानाचा, ज्ञानाचा तिन्ही ताठे आले? महाराज म्हणतात हो आहे. बरं, ज्याने धनाचा, मानाचा, ज्ञानाचा ताठा धरला त्यांना मार्ग काय? त्यांची पुढची गती काय आहे? महाराज म्हणतात त्यांची पुढची गती लय भयानक आहे. कोणती? ज्याने ज्ञानाचा, धनाचा, मानाचा ताठा धरला ना, त्या लोकांना यमपंथाला जावं लागतं. गर्व धरिला ताठा, गर्व धरिला ताठा, गर्व धरिला ताठा, जातो यम पंथे वाटा, जातो यम पंथे वाटा.
म्हणतात गर्व धरिला ताठा जातो यमपंथे वाटा. कोणी कोणी धरला महाराज ज्ञानाचा धनाचा मानाचा गर्व. ऐका आता हो महाभारतामध्ये कौरव होते. कौरव 100 कौरव होते. त्या कौरवाचा मोठा भाऊ होता ज्याचं नाव होतं दुर्योधन. महाराज त्या दुर्योधनाकडे ज्ञान होतं गदा विद्येसारखं ज्ञान. आणि महाराज धन एवढं होतं पांडवापेक्षा जास्त धन होतं आणि ज्ञान होतं सगळं होतं त्याच्याकडं. मग महाराज त्याला काय करावं लागलं माहितीये तिन्ही होतं त्याच्याकडं आणि त्याला यमपंथाला जावं लागलं. प्रसंग असा आहे पांडव निज पंथाला निघाले यमपंथाला निघाले. जात असताना पांडव जात असताना त्या यमाच्या नगरी जवळून जात होते. त्या यमानं पाहिलं पांडव निज पंथाला चालले. यम आडवा झाला आणि सांगितलं महाराज हो धर्माला सांगितलं अर्जुनाला सांगितलं महाराज तुम्ही जवळून चालले. हे बघा ही आमची यमपुरी नगरी आहे. एकच विनंती आहे आमच्या यमपुरी नगरीला तुमचे पाय लावा. आलेच ना तुम्ही आमचे पाय लावा. त्यांनी सांगितलं वेळ नाही. अहो जवळ आले चला. नाविलाजानं गेल्यानंतर त्या यमानं या पांडवाचं आदरातिथ्य केलं स्वागत केल्यानंतर सगळं झालं. ते जायला निघाल्यानंतर सहज आपण म्हणतो ना पाहुणे निघाले. हो थांबा हे आमचं शेत पहा कसं आहे आमचा बंगला पहा कसा आहे. मग ते म्हणले हो तुम्ही आलेच ना आता हो तर आमची यमनगरी कशी ही पहा. काय म्हणले यमनगरी कशी ही पहा. ते धर्मराज म्हणले अरे यमनगरी कुठे पाहण्यासारखी. अहो म्हणले कशी जास्त नका पाहू जास्त फिरू नका पण कमीत कमी गावात आल्यानंतर प्रमुख गल्ल्या काही पाहायला अडचण आहे का. चला म्हणले. ऐका आता शास्त्रामध्ये अनेक नरक सांगितले 28 नरक आहे. त्याच्यापैकी एक नरक आहे त्याचं नाव कुंभपाक नरक आहे. कोणतं कुंभपाक नावाचा नरक आहे. जर तुम्ही कधी गेले तर पाहून या. कुंभपाक नावाचा नरक आहे. त्याच्यामध्ये एक प्रचंड असा हौद होता मोठा आणि त्या हौदामध्ये प्रचंड घाण होती अतिशय घाण होती. आणि त्या कुंभपाक नावाच्या नरकाच्या समोरून जात असताना त्या हौदामध्ये दुर्योधन दिसला. धर्माला दुर्योधन दिसल्यानंतर धर्म लगेच धावला. लगेच त्याच्याजवळ गेला आणि त्याला तर धर्माने आयुष्यात कधी त्याला दुर्योधन म्हटलं नव्हतं. धर्म त्याला सुयोधन म्हणायचा. धर्म धावला. अरे सुयोधना काय करतो या घाणीमध्ये हात दे मला मी तुला वर काढतो. त्या दुर्योधनानं पाहिलं अरे हा धर्म आहे आपण किती त्रास दिला आपला भाऊ आहे किती त्रास दिला याला सुईच्या टोकावर मावेल एवढं सुद्धा जागा दिली नाही. याच्या पत्नीचं आपण वस्त्रहरण केलं हो आणि लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला आपण यांना आणि आज हा मला हात देतो वर काढतो. खरं सांगू का अडचणीच्या वेळेला पाहुणे रावळे दुसरं सगळं जग भेटलं चालन. कधी अडचणीच्या वेळेला फक्त बहुबन भेटू नये. आपल्याला अडचण असेल तेव्हा बहुबन भेटू नये. कारण असं वाटतं कशाला आला खपल्या काढायला. महाराज एवढं वाईट वाटलं दुर्योधनाला आणि दुर्योधन म्हटला नाही. दुर्योधन महाराज त्या हौदाच्या तळात गेला. हो धर्मानं सगळा हौद ढवळला. मी सांगत नाही तुकाराम महाराजांचे अभंग वाचून पहा सगळं मोठं वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजांनी. धर्म हा कृपाळू आलासी जवळी सगळे अभंग आहे तुकाराम महाराजांचे. हो धर्मानं सगळं हौद ढवळला पण तो दुर्योधन वर आला नाही. का तिन्ही ताठे होते आणि त्याला नरकाला जावं लागलं. म्हणून ऐका जीवाने हा ताठा धरल्यामुळे नरकाला जावं लागलं. अजून महाराज जीवाने काय धरलं ऐका. जीवाने धरली वासना धरली. कोणती वासना धरली ऐका. वासनेचा महाराज वासनेच्या संदर्भांना आमच्या संतांनी असं वर्णन केले. वासनेमुळे जीव हा जन्माला येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तिची झाले अंगे हरिरूप. मुळात जन्मच वासनेमुळे होतो. ठीक आहे महाराज वासनेमुळे जन्म झाला. ही वासना तरी कशी आहे तर आमच्या संतांनी खूप सुंदर सांगितलं. महाराज म्हणतात ही वासना काय ऐका. अंत्यमती सागती शास्त्र सिद्धांत असा आहे अंत्यमती सागती. मरणाच्या वेळेला आपल्या बुद्धीमध्ये जो विचार येतो ती शेवटची वासना असते मरणाच्या वेळेला. मग महाराज मरणाच्या वेळेला कोणाच्या मनात काय येईल सांगता येत नाही. आपल्याला प्रसिद्ध उदाहरण माहिती आहे ज्या आपल्या भारत देशाला ज्याचं नाव आहे तो भरत राजा त्याचं नाव जड भरत. त्याला हरणाच्या गर्भामध्ये जावं लागलं. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला. जय भरत राजा हर गर्भ
झाला तो घातला वासने महाराज म्हणतो हरणाच्या जन्माला जावं लागलं का. एक प्रसंग सांगतो. नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. श्रीगोंदा तिथं श्रीपूर नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये गोंदा नावाचा माणूस जन्माला आला. ऐका, गोंदा चांभार जन्माला आला तिथं. त्याच्यावरून ते श्रीपूर गेलं आणि श्रीगोंदा नाव पडलं त्याच्या नावावरून. तो चांभार कुळात जन्माला आला. त्याचा व्यवसाय बिचारा साधू वृत्तीनं राहत होता, शांत चित्तानं राहत होता, जगत होता. एक त्या गावामध्ये एक वरांगणा राहत होती. त्या चांभाराचा एक व्यवसाय होता. काय, रोज आपलं ढोरं गुरं मेली त्यांचे कातडे आणायची. कातडी आणली की त्याची चप्पल बनवायची. आता आपल्या सर्वसाधारण नियम आहे, आपल्या घरामध्ये कोणतंही अन्न आपलं निघालं, धान्य निघालं की आपण काय करतो, मंदिरामध्ये टाकतो, कणीस मंदिरामध्ये देतो. तसं त्याचा नियम होता. गावामध्ये एक साधू होता. साधू याचा नियम होता, त्या गोंदा चांभाराचा नवीन चप्पल शिवली त्याने त्या साधूला नेऊन द्यायची. नवीन चप्पल तयार केली का साधूला द्यायची. साधूने तो साधूचं वय झालेलं होतं. साधूचं वय झालेलं होतं. साधू गावात यायचा आणि त्या रस्त्यात वरांगणा राहायची. साधू त्या वरांगणेला म्हणायचं, हे बघ, आयुष्य चांगलं आहे, देवाचं नामचिंतन कर, भजन कर आणि भजन कर, असा तो साधू त्या वरांगणेला म्हणायचा. ती वरांगणा त्या साधूला एकच म्हणायची, महाराज माझी चिंता नका करू, तुमचा शेवट सांभाळा, शेवट सांभाळा, शेवट. आणि ऐका, असा दोघांचा संवाद चालायचा. आता साधू या ठिकाणी वय झालं. अंतिम काळ जवळ आला आणि महाराज असं आहे, ज्या वेळेला चांगला माणूस राहतो ना त्यावेळेला कोणी भेटत नाही. आणि माणूस आजारी पडला का मग लोक त्याला सफरचंद नको ते आणतात आणि त्यावेळेला त्याला खायची नसतात. आमचे गोरेवर्य सांगतात ती सगळी कर्माची फळं असतात. महाराज साधू आजारी पडले आणि या गोंदा चांभाराने सुंदर चपलाचा जोड शिवला आणि साधू महाराजाकडे नेला. अरे पलंगावरून उठता येत नाही आणि साधूने नवीन जोड त्यांना बनवला. आता काय करणार, समोर एका देवळीमध्ये खात्यामध्ये तो जोड ठेवला. साधू रोज पाहायचे त्या चपलाच्या जोडाकडं. अरे वा, सुंदर चप्पल बनवली पण घालावायची राहून गेली, सुंदर चप्पल आणली रे पण घालायची राहून गेली. असा विचार करता करता त्या साधूचा देह गेला, प्राण गेला. आणि ऐका, गेल्यानंतर त्याच गोंदा चांभाराच्या घरी त्याच्या सुनेच्या पुटी त्या साधूने जन्माला घेतला. जन्माला बाळ आलं. बाळ जन्माला आलेलं बाळ रडत नव्हतं, हसत नव्हतं, काही करत नव्हतं, शांत पडलेलं होतं. गावात चर्चा झाली, पोरग रडत नाही, जन्माला येऊन 8 दिवस झाले, हसत नाही, रडत नाही, दूधही पित नाही. मग त्या गावातल्या वरांगणेला गावातल्या एका शहाण्या महिलेनं सांगितलं, अगं आपल्या गावाच्या बाहेरची वरांगणा राहते ना, तिला चुटूक मुटूक येतं, तिला काय येतं माहीत नाही, पण तिच्याकडे घेऊन जा. त्या महिलेने त्या बाळाला त्या वरांगणेकडे नेलं. तिनं पाहिल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, हे बाळ दुसरं तिसरं कोणी नसून तो साधू आहे. त्या वरांगणेनं त्या बाळाकडे पाहिलं आणि सांगितलं, महाराज मी तुम्हाला म्हणत होते तुमचा शेवट सांभाळा. आणि आता ऐका, गेलाच ना तुम्ही, एक काम करा, आता तुम्ही बोलत नाही, रडत नाही, हसत नाही, दूध पित नाही, मी सांगते तुम्हाला, आता हसा, बोला, रडा, दूध प्या आणि मोठे व्हा. मोठे झाल्यानंतर काशीला जा आणि काशीला गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर शिका आणि पुन्हा या महाराष्ट्रात येऊन इथल्या लोकांना ज्ञान द्या. ऐका, ते गेले काशीला. ज्ञानोबरायाचे वडील ज्यांच्याकडे शिकले त्या रामानंद स्वामीकडे शिकले आणि पुन्हा महाराष्ट्रात आले. त्यांचं नाव आहे काय, चांभारात रोहिदास महाराज म्हणून ते पुन्हा इथं आले. मला मुद्दा इतका सांगायचा आहे, ही वासना भयानक आहे. ही वासना या जीवाने धरली. महाराज छोटासा दृष्टांत सांगतो. एक जण म्हणला, ही वासना कशी असते राम, पहा, अंत्यमती सागती. एका फोटोग्राफरकडे एक मनुष्य गेला, सांगितले माझा चांगला फोटो आला पाहिजे. फोटोग्राफरने सांगितलं, नंबर 1 फोटो करून देतो, फक्त तुम्ही दाढी करून या, चांगली पावडर लावून या, कपडे घालून या. तो माणूस आल्यानंतर, हे बघ
चांगला फोटो आला पाहिजे. फोटोग्राफरने कॅमेरा धरल्यानंतर सांगितलं बघा मी तुम्हाला 3 म्हणेल, 1 2 3 म्हणेल आणि या कॅमेऱ्याचं बटन दाबलं जाईल. जशी तुमची स्थिती असेल तसा काय निघेल, फोटो निघेल. जशी तुमची स्थिती तसा काय फोटो निघेल. तो माणूस उभा राहिला. कॅमेरामॅन म्हटला 1, पुन्हा म्हणला 2 आणि 3 म्हणणार तेवढ्यात एक माशी उडत आली त्याच्या नाकावर बसली. नाकावर बसल्यासाठी त्याने ती माशी हाणण्यासाठी असा हात केला आणि तेवढ्यात कॅमेरामॅन 3 म्हणला आणि कॅमेऱ्याचं बटन दबल्यानंतर फोटो कसा आला महाराज. नाकावर माशी, एक हात असा आहे. तो मनुष्य त्या कॅमेरामॅनला म्हणला का रे फोटोग्राफर असा कुठे फोटो असतो का. त्याने सांगितलं हे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं मी 3 म्हणेल बटन दाबेल, जशी तुमची स्थिती असेल तसा तुमचा काय निघेल, फोटो निघेल. आता ऐका, हा झाला दृष्टांत. सिद्धांत असाच आहे. मरणाच्या वेळेला तुमच्या बुद्धीमध्ये जो विचार येईना, जसं बटन तुमच्या बुद्धीत दबेल तसाच तुम्हाला पुढचा जन्म भेटतो. याला म्हणतात वासना. विठ्ठल विठ्ठल. महाराज या वासनेचं वर्णन आमच्या नाथ महाराजांनी एका रूपकामध्ये केलेले आहे. गायीचं रूपक आहे. नाथ महाराज म्हणतात ही वासना कशी ऐका. नाथ महाराज म्हणतात वासना ओढाळ गाय गड्यानो, वासना ओढाळ महाराज म्हणतात गाय कशी येते. जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे जे खाऊ नये ते ते खाय, तिचा हाणून मोडावा पाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय. महाराज म्हणतात त्या वासनेला सांगितलं जिकडे जाऊ नको. रस्त्याने निघाली आणि महाराज मंद मंद पाऊस पडत होता आणि त्या हॉटेलमधून भज्याचा सुगंध आला. वासना लगेच त्या हॉटेलमध्ये घेऊन गेली. त्याला काय म्हणतात वासना. ऐका ती वासना जीवाने धरली. महाराज म्हणतात तशी परमार्थामध्ये वासना. माणसं परमार्थ करतात, देवदेव करतात, पण हेतू वासना संसाराची ठेवतात. परमार्थही चाललेला आहे पण वासना कशाची आहे, संसाराची आहे. वासना धरिती देवाविन काही, शिन केला तीही साधनाचा. वासना धरिती देवाविन काही, शिन केला तीही साधनाचा. महाराज म्हणतात की वासना जीवाने धरली. ऐका अजून काय धरलं जीवाने. जीवाने धरला नको तो दुष्ट संग. नको तो दुष्ट संग धरला. महाराज म्हणतात संग हा सर्वात कठीण वाईट आहे. हो दुसंग सर्वथैव त्याज्य. हो दुसंग हा त्याज्य आहे. महाराज म्हणतात वाईट लोकांचा संग नको. नको दुर्जनाचा संग. क्षणोक्षणा चित्तभंग. क्षणोक्षणा चित्तभंग. महाराज म्हणतात नको दुर्जनाचा संग. क्षणोक्षणा चित्तभंग. दुर्जनाच्या संगतीमध्ये क्षणाक्षणाला अपमान होतो. मानहानी पदे पदे, पावला पावलाला अपमान सोचावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात तो संग नको. ऐका जीवाने 3 गोष्टी धरल्या, ताठा, वासना आणि नको तो दुष्ट संग. आता ऐका साधूने काय धरलं महाराज. ऐका तर महाराज म्हणतात साधूने ही 3 गोष्टी धरल्या. कोणत्या. ऐका पहिली गोष्ट आहे साधूने आपलं अंतकरण आवरून धरलं. अंतकरण आवरून धरलं. अंतकरण आवरून धरणं म्हणजे काय महाराज असं आहे, कधी कधी साधू महात्मे असतात आणि प्रत्येकाचं अंतकरणाने सुद्धा कधी कधी अंतकरण हे उर्मी घेतं. काय घेतं, उर्मी घेतं. पण साधू महात्मे त्या उर्मीला दाबून ठेवतात. आली उर्मी साई तुका म्हणे थोडी आहे. उर्मी आली, साधू त्याला दाबून ठेवतात, त्याला अंतकरण आवरून धरलं असं म्हणतात. प्रसंग असा आहे, एक साधू महात्मा गंगेवर स्नानाला गेले. गंगेवर स्नानाला गेल्यानंतर शिष्य पाठीमागून चालला होता. गंगा अशी 100 फुटावर राहिली.
साधूला तिथे एक 500ची नोट दिसली. साधूने आपलं पाहिलं, पुढं निघून गेले. पण त्यांच्या पाठीमागे एक शिष्य येत होता. साधूने चुकून नजर मागं केली, नोटीजवळ शिष्य आला. शिष्याने नोट उचलायची. साधूने आवाज दिला, काय करतो रे? तो शिष्य चॅप्टर होता. शिष्य म्हणला, काही नाही गुरुजी, ही नोट दिसली, ही उचलतो आणि गंगेवर जे कपडे धुणारे लोक आहेत त्यांना देतो. त्यावेळेला त्याने ती नोट उचलली, कपडे धुणाऱ्या लोकांकडे गेला, त्यांना द्यायला लागला. त्यावेळेला त्या कपडे धुणाऱ्या लोकांनी सांगितलं, का रे बाळ, गुरुजी बरोबर तो आजच आला का? त्याने सांगितलं, नाही म्हणलं, खोटं बोलू नको, आजच आला. पण झालं काय? अरे ही नोट 4 दिवस झाले इथं पडलेली. किती? 4 दिवस झाले इथं पडलेली आहे. तुझे गुरुजी रोज नोट पाहतात, पण जी वस्तू आपली नाही ना ती आपण स्वीकारायची. पैसे दिसले, नोट दिसली, तरी साधूने हात नाही लावला. त्याला अंतःकरण आवरून धरतात. थोडासा दृष्टांत सांगतोय का, ज्यांच्या परंपरेमध्ये आम्ही आहोत, शंकर स्वामी महाराज. त्या शंकर स्वामी महाराजांच्या जीवनातला प्रसंग आदरणीय तुकाराम बाबा आहे, त्यांना माहिती आहे. सर्वांना आपल्याला बंडू बाबांनी सुद्धा हा प्रसंग सांगितलेला असेल. शंकर स्वामी महाराज चातुर्मासाला राहायचे पंढरपूरला. चातुर्मासाला राहत असताना तो काळ पेशव्याचा होता. पेशव्याच्या काळामध्ये चातुर्मास चाललेला होता आणि पेशव्याचा नियम होता, दर महिन्याला द्वादशीचं पारणं सोडायला पंढरपुरातल्या सगळ्या साधूला बोलवायचं. सगळे साधू जायचे. पण एक वेळेला शंकर स्वामी महाराजांना त्यांच्या नियमामुळं जाणं झालं नाही. मग कोण आलं नाही पारणं सोडायला? सगळ्यांनी सांगितलं, शंकर स्वामी नावाचे साधू आले नाही. पेशवे होते. पेशव्यानं सांगितलं, असं आहे. मग म्हणले, त्यांचा काही कार्यक्रम असतो. लोकांनी सांगितलं, हो उद्या परवा अमावस्या आहे ना, त्या अमावस्येच्या दिवशी दीप उत्सव करतात. पेशव्याने आदेश दिला, पंढरपुरातल्या एकाही दुकानदारांनी त्यांना तेल द्यायचं नाही. महाराज तसंच झालं. सगळे दुकानदार फिरलेत. शंकर स्वामी महाराजांना तेल मिळालं नाही. भक्तांनी सांगितलं, महाराज तेल मिळालं नाही, पेशव्यांचा आदेश आहे, आता काय करायचं? दीपोत्सव साजरा करायचा. स्वामी म्हणले, चिंता नका करू, चला म्हणले माझ्याबरोबर भांडं घ्या. चंद्रभागेमध्ये गेले. चंद्रभागा मातेला विनंती केली, पांडुरंगाला विनंती केली, पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर चंद्रभागेचं पाणी घेतलं, दिव्यामध्ये टाकलं, पुन्हा विनंती केली. ऐका, त्या चंद्रभागेच्या पाण्यावर शंकर स्वामी महाराजांनी दिवे पेटवले. दिवे पेटवल्यानंतर दीपोत्सव साजरा झाला. पेशव्यांना कळालं, पेशव्यांच्या बातमी लक्षात आली. पेशव्यांपर्यंत बातमी गेली की दीपोत्सव साजरा झाला. कुणी तेल दिलं? कुणीच नाही महाराज. हो, चंद्रभागेच्या पाण्यावर दिवे पेटवले. मोठी माणसं असतात, ते म्हणले, असं आहे, चंद्रभागेच्या पाण्यावर खरंच हा साधू आहे का चमत्कारिक साधू हे पाहायला पाहिजे. मोठी माणसं शरण येतात, पण आपला हातचा ठेवून येतात. हो महाराज, बरोबर 1 लाख सोन्याच्या मोहरा आणल्या पेशव्याने. किती? 1 लाख सोन्याच्या मोहरा. ज्या ठिकाणी शंकर स्वामी भजन करत होते तो खाजगीवाला वाडा आहे पंढरपूरमध्ये आजही. त्या वाड्यात आले, शंकर स्वामीचं भजन चाललेलं होतं. 1 लाख सोन्याच्या मोहरा पुढे ठेवल्या आणि 1 लाख सोन्याच्या मोहरा ठेवल्यानंतर पेशवे बाजूला बसले. स्वामीचं भजन चाललेलं होतं. हो, दुपार झाली तरी स्वामींनी त्या मोहराकडे पाहिलं नाही. 4 वाजले, पेशवे होता. हो, तो म्हणला, अरे मी इथं थांबल्यामुळं हा साधू या मोहरेला हात लावित नाही, सोन्याच्या मोहराकडे जात नाही. पेशवा निघून गेला. काही आपल्या प्रधानाला सांगितलं, ऐका, स्वामींनी रात्र संध्याकाळी भजन केलं, पुन्हा आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि भक्तांनी सांगितलं, महाराज पेशव्यांनी 1 लाख सोन्याच्या मोहरा आणल्याय, काय करायचं त्याचं? स्वामींनी सांगितलं, वाटून द्या. ऐका, वाटून द्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी शंकर स्वामींनी वाटून द्या. त्या खाजगीवाल्या वाड्यामध्ये जेवढे लोक होते, फुकट म्हटल्यावर काय महाराज, 1 लाख सोन्याच्या मोहरा वाटून दिल्या त्यांनी. 1 लाख सोन्याच्या बातमी गेली पुन्हा पेशव्याच्या कानावर, वा 1 लाख सोन्याच्या मोहरा वाटल्या. मग बातमी पंढरपुरामध्ये पुन्हा, कोणी वाटल्या मोहरा? स्वामींनी वाटल्या. कोणत्या स्वामींनी? ते लाख मोहरा नाही का, लाख मोहरा. असं करता करता त्यांचं आडनाव लाखे पडलं. त्यांचं मूळचं आडनाव देशपांडे आहेत. बाबांनी इतिहास मला सांगितलं, मी 1-2 महिन्यापूर्वी आलो होतो बंडू बाबाकडे स्वामींच्या चरित्रासाठी. मी चरित्र त्या काळात लिहिलेलं आहे. त्यांचं मूळचं आडनाव देशपांडे, पण लाख मोहरा वाटल्या म्हणून त्यांचं आडनाव पडलं लाखे. मला मुद्दा सांगायचा आहे, 1 लाख सोन्याच्या मोहरा समोर असताना सुद्धा ज्या साधूने आपलं अंतःकरण आवरून धरलं, ऐका, आवरून धरलं, पळू दिलं नाही. म्हणून साधू काय करतात? आपलं अंतःकरण आवरून धरतात.
अजून साधू काय करतात महाराज, आपल्या पूर्वप्राप्त जे संत आहे त्यांची वचनं मनात धरतात. ज्ञानोबराची वचनं तुकोबरांनी मनात धरली, तुकोबराची वचनं शंकर स्वामींनी मनात धरली, शंकर स्वामींची वचनं महाराज मल्लाप्पा वास्करांनी मनात धरली. म्हणून आळंदी पंढरीचा सोहळा आहे. मला मुद्दा काय सांगायचा आहे, हो संती सांगितले तीही केले जतन, नाही आज्ञा त्यांचे केले उल्लंघन, मत मतांतरा नाही दिले मन. महाराज कशालाच नाही, त्यांनी सांगितलं ना म्हणून करायचं. आपला सप्ताह काय, ज्ञानोबरा तुकोबरांनी कीर्तन परापरा सांगितली तसं आपण त्यांनी सांगितलं ते आपण जतन करायचंय. हो मत मतांतरा नाही दिले मन, कोण काय म्हणेल त्याच्याकडे लक्ष नाही. आपली सेवा पांडुरंगाची आहे ना, तुकोबरा ज्ञानोबराची आहे म्हणून ती सेवा करायची. म्हणून त्यांनी महाराज वचनं मनात धरली. आणि अजून संतांनी काय धरलं, अभंगाचं पहिलं चरण, देवती बळे धरिला साळा, देवती बळे धरिला साळा, देवती बळे धरिला साळा, देवती बळे धरिला साळा, धरिला साळा, देवती हरिला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरा सांगतात, आम्ही काय केलं, देव धरला, देव तीही बळे धरिला सायासे. हो महाराज काय केलं, देव धरला. कोणता देव धरला महाराज, आपल्या तर हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवचा मुंडा, 8 कोटी भैरव, एवढे देव आहे. मग कोणता, तुकोबरा म्हणतात एवढा नाही, आम्ही एकच देव धरला. एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, एक धरिला चित्ते, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात एक धरिला चित्ती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही एकच देव धरला, बाकीचे देव नाही धरले. आणि तो देव धरण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले महाराज, अनेक प्रयत्न केले. तो देव धरला आम्ही. हो देव तीही बळे, देव धरला. ठीक आहे, कोणता देव म्हणले, एक धरिला चित्ती, रखुमाईचा पंढरीश पांडुरंग परमात्मा, एक गौवा मी विठोबाचे नाम, किंवा आपुला तो एक देव, एकच देव धरला, आम्ही बाकीचे देव धरले नाही. मग महाराजांना विचारलं, ठीक आहे तुम्ही देव धरला, देव धरला, कोणता देव धरला, कशाने तो देव धरला ते सांगा. महाराज म्हणतात, देव धरला आम्ही बळाने, देवतीही बळे, बळानं देव धरला. बळ शब्दाचा अर्थ आहे ताकद, बळ शब्दाचा अर्थ आहे ताकद. महाराज म्हणतात ताकदीनं बळानं देव धरला. महाराज ठीक आहे, हो बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हणतात ते बळाने आम्ही बलवान झालो, बलवान इंद्रिय ग्रामो. महाराज म्हणतात बलवान झालो आणि त्या बळाने आम्ही देव धरला. विचारलंच महाराज, बळाने देव धरला, बळाने देव धरला, असं कोणतं बळ आहे तुमच्याकडं ज्या बळाने तुम्ही देव धरला. महाराज सांगतात, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे. महाराज म्हणतात वैराग्याचं बळ आहे, त्या वैराग्याच्या बळानं आम्ही देव धरला. हो देवतीही बळे, बळानं देव धरला. हो आणि महाराज असं आहे, ज्याच्याकडे ताकद नाही ना, ज्याच्याकडे शक्ती नाही, ज्याच्याकडे ताकद नाही, त्याला देव सुद्धा मदत करत नाही. हो नायमात्मा बलहीनेन लभ्या. उपनिषदकार सांगतात ज्याच्याकडे ताकद नाही
त्याला मदत देव सुद्धा करत नाही. दुर्बलाचे कोण ऐके मानी ना वचन. दुर्बल माणसाचं कोणी ऐकत नाही. म्हणून माणसाकडे काय पाहिजे? बळ पाहिजे. बळविन शक्ती. महाराज बळ पाहिजे, ताकद पाहिजे. ऐका महाराज, ताकद पाहिजे, बळ. म्हणून महाराज म्हणतात आम्ही बळाने देव धरला. हो, अजून कशाने देव धरला? देवती बळे धरिला सायासे. देव बळानं धरला आणि देव सायासानं धरला. सायासानं, हो, साया शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. साया शब्दाचा अर्थ आहे कष्ट. महाराज म्हणतात आम्ही कष्ट केले, सायास केला, प्रयत्न केला आणि प्रयत्नाचे पराकाष्ठा केली. कशासाठी? देव धरण्यासाठी. हो महाराज किती प्रयत्न केले, किती सायास केले. महाराज म्हणतात सायासाची जोडी माझे तुमचे पाय जळवती येथे उपजविती अंतराय. सायासाची जोडी माझे तुम. महाराज म्हणतात सायास केले. हो महाराज, देव धरायला सायास करावं लागतात. हो हो, प्रत्येक कार्यामध्ये क्षेत्र कोणतं असू द्या त्याच्यात कष्टच करावे लागतात. कष्टाशिवाय, सायासाशिवाय, प्रयत्नाशिवाय काहीच साध्य होत नाही. हो, क्षेत्र कोणतंही असू द्या महाराज. हो, आपल्याला हा भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला अनेक महापुरुषांनी महाराज कष्ट केले. भीक नाही मागितलं त्यांनी, ते काही गेले नाही हो इंग्रजांकडं, यवनांकडं, महाराज द्या हो द्या, आमचा भारत आम्हाला देऊन टाकला. भीक मागितलं त्यांनी नाही, महाराज कष्ट केले. आणि महाराज एक सांगा, भीक मागून कोणी राष्ट्र देतं का? देश देतो का? तुकोबारांनी परकट शब्दामध्ये सांगितलं, भिकेसाठी कोण राज्य देतो? भिकेसाठी कोण राज्य देतो? तुका म्हणे बळी देताती निदान. म्हणे बळी देताती निदान. भिकेसाठी कोण राज्य देतो? भिकेसाठी कोण राज्य देतो? भिकेसाठी कोण राज्य तुकोबारांचे परकट शब्द आहे. तुकाराम महाराज म्हणतात भिकेसाठी कोण राज्य देतो? तुका म्हणे बळी देतात निदान. अरे अनेकांनी या देशासाठी बलिदान दिलं, भीक मागितली नाही. हो, कष्ट केले, प्रयत्न केले, प्रयत्नाची पराकाष्ठा केली हा देश मिळवण्यासाठी. आजही काही लोक अर्ध्या हरकुंडात पिवळे झालेले म्हणतात काय केलं तुमच्या संतांनी? काय केलं? नुसता समाज टाळकुटा केला. ऐका, आमच्या संतांनी समाज टाळकुटा नाही केला. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ प्रांतामध्ये होते त्यावेळेला तुकोबाराय पुण्यात होते. हो, त्यावेळेला तुकोबारांनी हा सगळा अत्याचार पाहिला. हो, छत्रपतींना मावळे भेटत नव्हते. तुकोबारायांनी गळ्यात विणा घेतला आणि मावळ प्रांतामध्ये प्रत्येक गावामध्ये तुकोबारायांनी कीर्तनं केली. कीर्तनं करून लोकांना सांगितलं, अरे उठा, जागे व्हा. हो, आपल्या आया बहिणीची आबरू लुटल्या जाते. हो, तुकोबाराय सांगत होते, न घडे यावरी न धरवे धीर, पीडित आहे राष्ट्र देखोनिया जग. तुकोबारायचे राष्ट्रभक्तीचे उद्गार आहे. तुकोबाराय म्हणतात, अरे आपला हा देश पीडित होत चाललाय. म्हणून महाराज तुकोबारायांनी महाराज गावागावात जाऊन कीर्तन करून, ऐका, टाळं वाजून मनगट मजबूत केली आणि कीर्तनाच्या माध्यमातून मन मजबूत केलं. ज्याचं मनगट आणि ज्याचं मन मजबूत आहे असा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागं उभं राहिला. मला सांगण्याचा मुद्दा काय? देश स्वतंत्र झाला, कष्ट करावे लागले. जसं देशासाठी कष्ट करावे लागले, प्रयत्न करावे लागले, सायास करावा लागला, तसा तुकोबाराय म्हणतात देव धरण्यासाठी आम्ही काय केला? सायास केला. हो, देव पहावया करी ओ सायास आणि कहे नाश नाशवंत. महाराज म्हणतात हो, देव पाहण्यासाठी आम्ही महाराज प्रयत्न केले. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात आम्ही प्रयत्न केले, सायास केले. कशासाठी? देव धरण्यासाठी. बळाने देव धरला, सायासाने देव धरला आणि अजून कशाने धरला? महाराज म्हणतात उपाधीचा नाश करून धरला. तुकोबाराय म्हणतात हो, या उपाधीच्या आमच्या पाठीमागं लागलेले होतात. मी तुकाराम महाराज आहे, मी या संस्थांचा अध्यक्ष आहे. तुकोबाराय म्हणतात ह्या उपाधी आम्ही काढून टाकल्या.
हो, उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा. महाराज म्हणतात या उपाध्या काढून टाकल्या ना, मग आता आम्हाला या उपाधीचा सुद्धा उबग आला. हो, उपाधीचा उबग आला, मनी धरिला सत्संग, त्याने देवे कृपा केली. महाराज म्हणतात उपाधीचा उबग आला, आता आम्हाला काही नको. हो, मग उपाधीचा उबग आला म्हणून महाराज म्हणतात आम्ही उपाधीचा नाश केला. या उपाधी माझे गुप्त, चैतन्य से सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हो, तुकोबाराय म्हणतात त्या संतांनी स्वीकार केला, आम्ही प्रयत्न केले, उपाधीचा नाश करून आम्ही देव धरला. आता ऐका, महाराज म्हणतात बळाने देव धरला, सायासाने देव धरला आणि उपाधीचा नाश करून तुम्ही देव धरला. देव धरण्यासाठी केलं काय महाराज तुम्ही? महाराज म्हणतात देव पहावया करी ओ सायास, किंवा त्यासाठी महाराज म्हणतात आम्ही जीवाची पर्वा नाही केली, जीवाची पर्वा नाही केली. हो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, किंवा तुका म्हणे जीव गेला तरी जावो, धरीला तो देव भाव शुद्ध. तुकोबाराय म्हणतात जीवाची पर्वा नाही केली. महाराज जीव जाईपर्यंत हो, प्रसंग सांगतो. बिल्व मंगळ नावाचे साधू वृंदावनाजवळ राहायचे. वृंदावनाच्या जवळ राहत असताना वय झालेलं होतं आणि वयस्कर वृद्ध झालेले साधू दोन्ही डोळ्यांनी आंधळे निघाले वृंदावनामध्ये. हो, सकाळी सकाळी निघाले, दोन्ही डोळे आंधळे. जात असताना रात्र झाली. रात्र झाल्यानंतर रात्रीचे 12 वाजले. जंगलचा रस्ता लागला. चालता चालता अशा अंतरावर विहीर होती. बिल्वमंगळाला दिसत नव्हतं. चालता चालता त्या विहिरीच्या दिशेने निघाले. विहिरीच्या दिशेने काही अंतरावर विहीर राहिली. त्याच वेळेला भगवंताला चिंता पडली, आता जर हा बिल्वमंगळ विहिरीत पडला तर उद्या आपल्याला भक्त लोक नाव ठेवतील, लोक म्हणतील देवाची सेवा करणार आहे आणि खुशाल विहिरीत पडला तर देवाने त्याला काही केलं नाही, उद्या लोक आपल्याला नाव घेणार नाही. देवाला चिंता पडले. बिल्वमंगळ चालत होते, विहिरीच्या जवळ गेले. आता पाऊल उचलून पुढचा पाय विहिरीत पडणार, तेवढ्यात देवानं एका बालकाचं रूप घेतलं. तिथं आवाज दिला, बाबा थांबा, पाय पुढे टाकू नका, पुढे विहीर आहे. बाबाने पाय मागं घेतला. बाबा म्हणले दोन्ही डोळ्याने आंधळ, एवढ्या रात्री 12 वाजता कोण आला असेल? हो, तेवढ्यात ते पोरग तिथं गेलं. त्याने बाबाचा हात धरण्याचा प्रयत्न केला. महाराज गंमत अशी आहे, आंधळी जी माणसं राहतात ना, हो, ती आपल्याला हात धरू देत नाही. ती काय करतात, ती आपला हात धरतात. हो, त्या बिल्वमंगळाने त्या पोराचा हात धरला. हात धरल्याबरोबर लक्षात आलं, एवढ्या संवेदना जाणवल्या की नक्कीच लक्षात आलं, अरे ज्याचा आपण भजन करतो तोच हा आहे. हो, अंतकरण बदललं हात धरल्याबरोबर आणि रस्त्याला नेलं. आणि त्या पोरानं सांगितलं, बाबा सोडा हात. पोरग हात ओढायला लागलं, पण बाबाने पक्का हात धरला. पक्का हात धरला आणि पोरग झटके देत होतो, बाबा सोडा सोडा, आता रस्ता मिळाला, तुम्ही या रस्त्याने समोर पुढे जा, तुम्हाला बरोबर तुम्ही वृंदावनामध्ये जाल. बाबा म्हणले, अरे इतक्या दिवसापासून धरण्यासाठी प्रयत्न करत होतो, आज कसा सापडला? सापडला ना आज, पण महाराज तो देव आहे. महाराज त्याने काय केलं माहितीये, त्या बिल्वमंगळाला त्या बाबाला बोलायच्या नादी लावलं. बाबा कुठून आले, किती प्रवास केला तुम्ही, अजून कुठे जायचंय? बोलता बोलता गप्पा मारता मारता हात ढिला झाला. हात ढिला झाल्याबरोबर लक्षात आलं त्या पोराच्या हात ढिला झाला. जोरात झटका दिला आणि जोरात झटका दिल्यानंतर पोरग असं दूरवर गेलं आणि दूरवर जाऊन ते पोरग ते म्हणायला लागलं, ओ बाबा लय जोरात हात धरला होता ना, लय पकडला होता ना जोरात, सुटलो का नाही, सुटलो का नाही तुमच्या ताब्यातून? फार पकडलं होतं ना तुम्ही मला, बघा कसा सुटलो तुमच्या ताब्यातून. त्या बिल्वमंगळाने त्या म्हाताऱ्याने सांगितलं, अरे तू माझ्या हातातून सुटला म्हणजे काय पुरुषार्थ केला का? मी म्हातारा माणूस, तू तरुण आहे, हाताला झटका देऊन पळाला म्हणजे तू काय पुरुषार्थ केला का? तू जेव्हा मी म्हणेल तू खरा पुरुषार्थ केव्हा करशील, आता हातातून तू सुटू शकलात. पण ऐक, इतक्या दिवसापासून मी परमार्थ करतो, मी तुला माझ्या हृदयात धरलं ना, तू फक्त माझ्या हृदयातून सुटून दाखव, हृदयातून सुटून दाखव, मी तुला आता काय केलं. म्हणून जनाबाई म्हणते, आम्ही त्या देवाला काय केलं, आमच्या हृदयामध्ये धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून आदोर, हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. हो, महाराज म्हणतात तू फक्त माझ्या हृदयातून बाहेर पडून दाखव, मग तुझा पुरुषार्थ समजेल. मला इतकंच सांगायचंय, ऐका. महाराज म्हणतात आम्ही त्याला धरलं कुठपर्यंत, आमच्या हृदयात येईपर्यंत त्याला धरलं. देवतीही बळे धरिला सायास, करून या नाश उपाधीचा त्याला धरलं. महाराज जे तुम्ही सायास केले, बळ प्राप्त झालं, बल संपन्नता मिळवली, हे सगळं मिळण्याच्या अगोदर, करण्याच्या अगोदर तुम्ही त्या देवाला धरण्याच्या अगोदर पूर्वतयारी करावी लागते. काय? जसं आपल्याला पेरणी करायची आहे,
त्यासाठी पूर्वतयारी करावी लागते. अगोदर नांगरटी करावी लागते, ओखरणी करावी लागते आणि मग पेरणीचे दिवस येतात. तसं पेरणीची पूर्वतयारी तुम्ही काय केली महाराज? तर तुकोबाराय म्हणतात देव धरण्याच्या अगोदर आम्ही पूर्वतयारी जी केली त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पूर्व पक्षी धातू धिकारिले जन पक्षी धातू धिकारिले जन सोये जनार्दन त्याची झाले सोये जनार्दन त्याची झाले पूर्व पक्षी धातू धिकारिले पक्षी धातू धिकारिले पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले. महाराज म्हणतात काय पूर्व तयारी केली आम्ही? महाराज म्हणतात पूर्व पक्षी धातू धिक्कारले. काय काय धिक्कारलं? धातू शब्दाचा अर्थ आहे, महाराज म्हणतात धातू म्हणजे पैसा, पैशाचा त्याग केला. हो, अजून कशाचा त्याग केला? धिक्कारिले जन, जन म्हणजे माणसाचा त्याग केला. आता ऐका, महाराज म्हणतात दोन गोष्टीचा त्याग केला. कशाचा? पूर्व तयारी केली आम्ही. पूर्व पक्षी धातू धिक्कारले, पूर्व पक्षी जन धिक्कारले. आणि काय झालं या दोन गोष्टी धिक्कारल्यामुळे? स्वये जनार्दन तिची झाले. महाराज म्हणतात ऐका, पूर्व पक्षी धातू का धिक्कारले? ऐका, व धातू शब्दाचा अर्थ आहे धन
धातू शब्दाचा अर्थ आहे पैसा. महाराज म्हणतात धनाच्या पाठीमागे काही अनर्थ असतात, म्हणून महाराज म्हणतात त्याचा आम्ही त्याग केला. प्रसंग असा आहे, ज्यांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली सद्गुरू जोग महाराज. ऐका, जोग महाराजांकडं संगमनेरचे एक बस्तीराम शेठ होते. ते जोग महाराजांची तारीख घ्यायला गेले. सांगितलं महाराज आम्हाला तारीख द्या. जोग महाराजांनी सांगितलं मी तारीख देत नाही, का अगोदर ती गेलेली आहे. त्या काळचा प्रसंग 100 वर्षापूर्वीचा. ते म्हणले अहो महाराज ही तुमची जी संस्था आहे ना, या संस्थेसाठी आम्ही 1 लाख रुपये देतो. केव्हा? 100 वर्षापूर्वी 1 लाख रुपये देतो, तारीख द्या. जोग महाराज म्हणले देऊ शकत नाही. आता ते मोठे सावकार होते, त्याला अपमान वाटला. हो, ते म्हणले महाराज अहो 1 लाख रुपये देतो, 1 लाख रुपये. जोग महाराज म्हणले अजिबात नाही. शेवटी ते काय म्हणले माहिती का? हो, ते बस्तीराम शेठ म्हणले हो महाराज अहो तुम्ही तारीख देत नाही, सांगा या काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा कोणी दुसरा माणूस भेटेल का? काय म्हणले ते? या काळामध्ये तुम्हाला 1 लाख रुपये देणारा कोणी माणूस भेटेल का? त्याच आवाजामध्ये जोग महाराज म्हणले या काळामध्ये 1 लाख रुपयावर लात मारणारा तुम्हाला दुसरा कोणी महाराज भेटेल का? मला काय सांगायचं आहे, मुद्दा इतकाच आहे. धनाचा त्याग केला, पूर्व पक्षी धातू धिक्कारले म्हणजे पैसा धिक्कारला नाही. ऐका, पूर्व पक्षी जन धिक्कारलं, जनाचा त्याग केला, लोकांचा त्याग केला. लहान आहे का मोठा आहे हा पाहिलं नाही. त्या जोग महाराजांच्या काळातला थोडासा प्रसंग आहे. चरित्र वाचण्यात आलं, त्या काळाला लोकमान्य टिळक होते. काही मुंबईहून माणसं आले, म्हणले महाराज आम्हाला तारीख द्या. ते म्हणले तारीख भेटणार नाही, तारीख गेलेली आहे. हो, ते म्हणले अहो मुंबईवरून आलो द्या हो. जोग महाराज म्हटले नाही. मग महाराज गंमत अशी आहे, ज्याला तारीख पाहिजे ना, महाराज जर एखादा नाही म्हणले तर लोक वशिला लावतात. काय करतात? वशिला. कोणाचे संबंध जवळ आहे त्याच्या माध्यमातून अद्याप महाराजांना तारीख द्यायला लावा असं. मग त्यावेळेला कोणीतरी सांगितलं मुंबईच्या लोकांना, तुम्ही एक काम करा, पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राहतात, जा त्या लोकमान्यांना सांगा. अहो ते म्हणल्यानंतर जोग महाराज तुम्हाला काय देतील? तारीख देतील. ते म्हणले ना तारीख देतील. पूर्वीच्या काळात फोन वगैरे नव्हते. ते लोक गेले पुण्यात, लोकमान्यांना भेटले. लोकमान्य टिळकांना सांगितलं महाराज तारीख घ्यायची जोग महाराजांची, सांगा तुम्ही त्यांना. ती घेत नाही. त्यावेळेला ऐका, लोकमान्य म्हणले ठीक आहे, चिठ्ठी लिहून दिली. चिठ्ठी लिहून दिल्यानंतर म्हणले जा. ते लोक आले आणि लोक जोग महाराज म्हणायला लागले ओ महाराज आता तारीख द्यावं लागेल. पहिल्यांदा तुम्ही आम्हाला नाही म्हणले ना, आता द्यावं लागेल. का? कारण लोकमान्यांची चिठ्ठी म्हणले. हे बघा, लोकमान्यांची चिठ्ठी, लोकमान्यांचं पत्र आहे आणि लोकमान्यांनी पत्र दिल्यामुळे तुम्हाला आता काय द्यावं लागेल? तारीख द्यावं लागेल. शेवटी जोग महाराज म्हणले नाही, जमणार नाही. ते लोक म्हणले ओ महाराज तुम्हाला माहिती का हे लोकमान्याचं पत्र आहे, लोकमान्य. हो, त्यावेळेला जोग महाराज म्हणले अरे मी लोकमान्याला मानत नसतो, मी देवमान्याला मानत असतो. देवमान्याला. ऐका, जनाचा त्याग केला. महाराज म्हणतात धातू धिक्कारले, जन धिक्कारले. अजून एक मुद्दा सांगतो, जन का धिक्कारले. ऐका, खरं सांगू, एखादा मोठा आमदार निवडून आला, एखादा खासदार निवडून आला, फार लांबचं नातं राहतो आपलं. 8-10 गावावरून नातं लागतं आपलं. किती? 10 गावावरून नातं लागतं. माणूस म्हणतो तो आमदार आला ना आमचा पाहुणा आहे, आमदार झाला ना आमचा पाहुणा आहे. किती लांब राहतं नातं? फार लांबून राहतं नातं. तरी म्हणतो आमदार आमचा पाहुणा आहे. ऐका, आमदार पाहुणा आहे, आमदार पाहुणा आहे असं म्हणतो. आणि त्याच्या जवळचा माणूस असू द्या, अगदी जवळचा माणूस असू द्या, आणि तो जवळचा माणूस भिकारी आहे, हा सांगेल का हा आमचा पाहुणा आहे? भिकाऱ्याला सांगेल हा आमचा पाहुणा आहे? सांगत नाही. का? तसं तुकोबाराय म्हणतात जन का धिक्कारला आम्ही, आम्हाला वाटत होतं लोक आमच्याकडे येऊ नये म्हणून भिकारी होण्याचा प्रयत्न केला मी. जन धिक्कारलं का? व्हावं या भिकारी ह्याची आम्हा कारण, अंतरोनी जन जावे दुरी. लोकांचा त्याग करायचा होता म्हणून मी भिकारी व्हायला तयार आहे. व्हावं या भिकारी ह्याची आम्हा कारण. मुद्दा इतकाच आहे, जनाचा त्याग केला, परिणाम काय झाला? स्वये जनार्दन तिची झाले. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाचं चिंतन करत होतो, देवाचं भजन करता करता आम्ही देवस्वरूप झालो. देव पाहावया गेलो, तेथे देवाची होणी ठेवलो. ठीक आहे महाराज, देवस्वरूपाला तुम्ही प्राप्त झाले. एका काळचे महाराज तुम्ही तुकाराम मोरे, आणि आज तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराज या अवस्थेला प्राप्त झाले. काय कारण आहे? काय कारण आहे? तुम्हाला ही अवस्था लगेच मिळाली का? तात्काळ मिळाली का? तुकोबाराय म्हणतात अरे परमार्थाच्या क्षेत्रामध्ये अनुभवाची गोडी जर घ्यायची असेल ना, तात्काळ भेटत नाही, तातडी करावी लागते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे यासी न चले तातडी, तुका म्हणे
भक्तिदातु धिक्कारिले जन अनुभव बोली धरिले अनुभव बोली भक्तिदातु धिक्कारिले जन धिक्कारिले जन स्वयं जनार्दन जय झाले स्वयं जनार्दन Oh